लहानपणापासूनच आपल्याला आपल्या मित्रांसोबत खेळण्यापासून ते शाळेत जाण्यापर्यंत ज्या सवयी लागलेल्या असतात त्यामध्ये आणखी एक सवय असते, ती म्हणजे सिनेमा बघण्याची, टीव्ही बघण्याची. सिनेमातील जे काही हिरो जसं काही करतील तसं आपण आपल्या जीवनामध्ये त्यांच्यासारखी हेअरस्टाईल, त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखी चालढाल हे सगळं काही करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आपण तर त्या सिनेमातील हिरोंना देवच मानायला लागतो. ते जसं काही करतील, जसं काही सांगतील, लहान वयामध्ये आपण एकदम त्यांच्याप्रमाणेच वागायला लागतो, त्यांच्याप्रमाणेच बोलायला लागतो. आणि हे आपल्याला कोणी सांगत नाही, पण त्या वयामध्ये आपण जे काही करतो ते सर्व काही एखाद्या सिनेमातील हिरो प्रमाणेच करत असतो. आणि हे जे मी सांगतो ते प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये अनुभवत असतो. साऊथ मधल्या हिरोना तर देवच मानलं जातं. साऊथ मधले जेवढे काही फॅन लोक आहेत ते त्या हिरोना तर देव मानतात, त्यांना पूजतात. आणि हे खरं आहे, एखाद्या साऊथ मधल्या हिरोचा पिक्चर म्हणजे तिथे सणच असतो. तिथे खूप मोठा जल्लोष असतो, फटाकडे फोडले जातात, लग्नही लावून दिले जातात, जेवणही घातले जातात. हा इतका मोठा फॅन बेस साऊथ मधल्या हिरोना भेटलेला आहे, यात काही दुय्यम नाही. पण काय होईल जेव्हा हाच साऊथ मधला सिनेमातील हिरो एखाद्या व्यक्तीच्या जीवावर उठेल? आणि हे मी काय बोलतोय तर कर्नाटक मधील एक सुप्रसिद्ध हिरो ज्याचं नाव दर्शन आहे, त्याने त्याचाच एक फॅन म्हणजे एक व्यक्ती रेणुका स्वामीला मारले होते. आणि त्याच्यावर हा आरोप आहे आणि हा आरोप सिद्ध ते त्यांच्यासाठी काहीही नाही. तुम्ही त्यांच्यासाठी काहीही नाही. ते त्यांच्या जीवनामध्ये, ते त्यांच्या लाईफ मध्ये खूप जास्त बिझी आहे आणि त्यांच्याकडे तुमच्याकडे बघण्याचा काही वेळ नाही. आणि हे मी का म्हणतोय तर बँगलोरचं स्टॅम्पेड केस ही आत्ताची घटना तुमच्या समोर असेलच. आणि आजचा व्हिडिओ बघून जर एखादा साध्या व्यक्तीच्या त्याच्या डोळ्यावर लागलेली ती क्रिकेटर लोकांची, ते हिरो लोकांची एक झापड जरी निघाली तरी माझा व्हिडिओ सार्थकी ठरला असं म्हणता येईल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. कर्नाटक मधील चित्रदुर्ग येथील 33 वर्षीय रेणुका स्वामी हा आपल्या परिवारासोबत म्हणजेच आपल्या बायकोसोबत आणि आई वडिलांसोबत राहत होता. रेणुका स्वामी हा एकदम साधा आणि रेग्युलर त्याच्या जीवनात कामधंदा करणारा व्यक्ती होता. रेणुका स्वामी हा एका मेडिकलच्या दुकानात नोकरीला होता आणि मेडिकल ते घर हे एवढंच त्याच्या जीवनात, रेणुका स्वामीच्या जीवनात सुरू होतं. त्याच्या जीवनात असं इंटरेस्टिंग असं काहीच नव्हतं, मित्रांना भेट वगैरे काहीच नाही. रेणुका स्वामी हा फक्त काम करायचा आणि आपल्या घराचा, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा. पण त्याच्या जीवनामध्ये एक थोडीशी एक वेगळी गोष्ट होती, ती म्हणजे सिनेमा बघण्याची. रेणुका स्वामीला सिनेमा बघण्याचा खूप जास्त नाद होता. तो सुट्टी घेऊन सुद्धा फर्स्ट डे फर्स्ट शो एखाद्या मूवीचा बघायला जायचा. आणि त्यामध्ये त्याला कर्नाटक मधील एक सुप्रसिद्ध हिरो दर्शन खूप जास्त आवडायचा. ऍक्टर दर्शन हा कर्नाटक इंडस्ट्रीमध्ये एक सुप्रसिद्ध आणि त्याचा पिक्चर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करतो असा एक महत्वाचा सुप्रसिद्ध हिरो कर्नाटक मधील आहे. आणि त्याचाच एक फॅन होता, तो म्हणजे रेणुका स्वामी. दर्शनचा कोणताही पिक्चर रेणुका स्वामी हा फर्स्ट डे फर्स्ट शो नेहमी बघायला जायचा. त्याच्या प्रत्येक जीवनातील अपडेटवर रेणुका स्वामी नेहमी बघत बसायचा. दर्शन एखाद्या कोणत्या नवीन पिक्चर मध्ये काम करतोय, दर्शनच्या लाईफ मध्ये आता काय चालू आहे, दर्शनने कोणती नवीन गाडी घेतली, दर्शनने कोणती नवीन फ्लॅट घेतला, कोणतं घर घेतलं, दर्शन आता कुठे आहे, दर्शन आता कोणत्या नव्या पिक्चरची शूटिंग करतो, या संबंधी सर्व काही अपडेट्स रेणुका स्वामी नेहमी घेत असायचा. आणि त्याच्या जीवनामध्ये तो दर्शनला देवच मानायचा. साऊथ इंडस्ट्री मधले फॅन लोक थोडेसे वेगळेच आहेत. ते हिरो लोकांना खूप जास्त मानतात, त्यांना देव मानतात, त्यांना पूजतात. आणि तिथे एखादा नवीन पिक्चर लागला तर हा जल्लोष बघण्यासारखाच असतो. आणि त्यातलाच एक हिरो म्हणजे दर्शन. दर्शनची एक झलक बघण्यासाठी त्याचे फॅन लोक त्याच्या घरासमोर उभेच असतात आणि नेहमी त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये, त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याला सपोर्ट करतात. हे सपोर्ट करणं रेणुका स्वामीला पुढे जाऊन थोडंसं महागातच पडणार होतं. 2003 मध्ये दर्शनचं विजयलक्ष्मी सोबत लग्न झालं होतं आणि त्यांना एक मुलगा सुद्धा आहे. 2011 मध्ये विजयलक्ष्मी दर्शनवर मारहाण केल्याचा आरोप करते, त्यामुळे दर्शनला तुरुंगात देखील जावं लागले होते. पण यात सुद्धा दर्शनचे फॅन त्याच्यासोबत नेहमी उभे होते, त्यालाच सपोर्ट करत होते. आणि दर्शनचा इतका फॅन बेस बघून, दर्शनची इतकी पॉप्युलरिटी बघून तेव्हा त्याला तुरुंगातून सोडून देण्यात आले होते. हा त्याचा फॅन बेस त्याच्यासोबत नेहमी त्याला सपोर्ट करायचा. पण त्या दिवशी एक अशी घटना झाली
की ज्यामुळे हा दर्शनचा फॅन बेस थोडा तरी बाजूला गेला आणि दर्शनच्या थोडा तरी विरोधात गेला. तर झालं असं, पवित्रा गौडा नावाच्या एका अभिनेत्रीने जेव्हा दर्शन सोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचे 1-2 फोटो सोशल मीडियावर टाकले, तेव्हा ते त्याच्या फॅन्सना काहीच आवडले नाही. कारण दर्शनला त्याच्या बायको सोबतच फॅन्सना बघायचे होते. दर्शनचे फॅन्स नेहमी दर्शनला आणि विजयलक्ष्मीला सपोर्ट करत होते आणि ते नेहमी पवित्रा गौडाला शिव्या देत होते, तिला वाईट वाईट कमेंट करत होते, तिला चॅट करत होते, ते नेहमी तिला ट्रोल करत होते. दर्शन सोबत तिचे प्रेम संबंध सुरू आहे याची कबुली स्वतः पवित्रा गौडाने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती आणि त्या दिवसापासूनच तिला खूप जास्त ट्रोल केले जात होते. आणि या ट्रोलिंग मध्ये रेग्युलर बेसिसवर रेणुका स्वामी सुद्धा होता. रेणुका स्वामी नेहमी तिच्या पोस्टला वाईट वाईट कमेंट करत होता, तिला शिव्या देत होता आणि तिला प्रायव्हेटली मेसेज सुद्धा करत होता. आणि यामध्ये तो फक्त विजयलक्ष्मीला सपोर्ट करत होता. आणि हे पवित्रा गौडाने खूप जास्त वेळा इग्नोर केले. पण जेव्हा तिच्याही लिमिट पेक्षा या गोष्टी जास्त वाढल्या, तेव्हा तिने हे सर्व काही दर्शनला सांगितले. आणि दर्शनने हे जेव्हा बघितले, तेव्हा त्यालाही खूप जास्त राग आला होता. तेव्हा तो पवित्रा गौडाला सांगतो की या पुढचं जे काही आहे ते मी बघतो, तू आता टेन्शन घेऊ नको. आणि या दिवसापासूनच रेणुका स्वामीच्या हत्येचा कट रचला गेला. आणि हे मी का बोलतोय ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. दर्शन राघवेंद्र नावाच्या त्याच्या एका मित्राला रेणुका स्वामीचा सर्व पत्ता काढायला लावतो आणि त्याला पैसेही देतो. राघवेंद्र चित्रदुर्ग मध्ये राहत असणाऱ्या रेणुका स्वामीचा सर्व कॉन्टॅक्ट काढतो आणि तो दर्शनला देतो. दर्शन राघवेंद्रला सांगतो की तू काहीही करून रेणुका स्वामीला चित्रदुर्ग वरून बँगलोरला घेऊन ये आणि तो त्याला काही पैसे सुद्धा देतो. राघवेंद्र रेणुका स्वामीला भेटतो आणि त्याला सांगतो की तू दर्शनचा इतका मोठा फॅन आहे हे दर्शनच्या लक्षात आलाय आणि तुझ्यासारख्या फॅन्सना भेटणं हे दर्शनची खूप मोठी इच्छा आहे. हे ऐकून रेणुका स्वामीच्या पायाखालची जमीनच हादरते. त्याला असं वाटतं की देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. माझ्या मते तर त्याला देवच भेटलाय अशी त्याची भावना झाली असेल. पण त्याला माहित नव्हतं की ही त्याची शेवटची भेट त्याच्या घरच्यांसोबत आणि दर्शन सोबत होणार होती. रेणुका स्वामी मागचा पुढचा काही न विचार करता आपल्या आवडत्या हिरोला भेटण्यासाठी बँगलोरला राघवेंद्र सोबत निघून जातो. हे दोघंही एका रिक्षात बसतात आणि तिथून पुढे एक प्रायव्हेट गाडी करतात आणि त्या गाडीमध्ये बसून पुढे जातात. राघवेंद्र रेणुका स्वामीला दर्शनच्या एका मित्राच्या ओपन प्लॉटवर घेऊन जातो आणि ते तिथे थांबलेलेच असतात की लगेच राघवेंद्र आणि त्याच्या सोबतचे सर्व माणसं रेणुका स्वामीला मारहाण करायला लागतात. हे त्याला खूप जास्त मारतात, त्याचे हात पाय बांधतात आणि त्याला दर्शन तिथे येईपर्यंत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्याला मारहाणच करत असतात. रेणुका स्वामीला कळतच नव्हते की नेमकं हे त्याला का मारत आहे. तो तर दर्शनला भेटायला चालला होता, मग अचानक यांनी का त्याला मारहाण करायला सुरुवात केली. रेणुका स्वामीला मला तरी वाटते की वाटलं असेल की काही यांना काहीतरी गलतफहमी झाली, यांना काहीतरी गैरसमज झाला आहे की हे त्याला मारत आहे. आणि तिथे संध्याकाळी रेणुका स्वामीचा आवडता हिरो दर्शन तिथे येतो. दर्शनला बघून मला तरी वाटते की रेणुका स्वामीला वाटले असेल की पिक्चर प्रमाणेच एखाद्या गरीब व्यक्तीला जसा दर्शन वाचवायला जायचा तसा दर्शन मलाही वाचवायला आलाय. पण त्याला माहित नव्हते की दर्शन त्याला वाचवायला नाही तर त्याला मारायला आला होता. ज्या रील पिक्चर मधला दर्शन एक हिरो आहे, हा रेणुका स्वामीच्या पिक्चर मधला दर्शन एक व्हिलन होता. आणि तिथे थोड्या वेळानंतर पवित्रा गौडा सुद्धा येते. बातम्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे आल्यानंतर दर्शनने रेणुका स्वामीला बेल्टने मारहाण केली आणि पवित्रा गौडाने त्याला चपलेने मारहाण केली आणि त्याला इतकं मारलं होतं की त्याला इलेक्ट्रिक शॉकही देण्यात आले होते. रेणुका स्वामीचे इतके हाल केले होते की त्याचा जागीच मृत्यू होतो. पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितले होते की रेणुका स्वामीच्या अंगावर 15 वार होते, त्याला इलेक्ट्रिक शॉकनेही मारण्यात आले होते आणि त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू ब्रेन हॅमरेज आणि इलेक्ट्रिक शॉकने झालाय याची माहिती पोलिसांनी दिली होती. दर्शन सोबत पवित्रा गौडा आणि तिच्यासोबतचे आणखी काही लोक मिळून रेणुका स्वामीला मारून टाकतात आणि या खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी, या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दर्शन राघवेंद्र आणि त्याच्यासोबतच्या मित्रांना 30 लाख रुपये देतो. आणि या खुनामध्ये कधीही दर्शनचं आणि पवित्रा गौडाचं नाव नाही आलं पाहिजे अशी त्यांना एक सूचना देतो. मग त्यानंतर राघवेंद्र आणि त्याच्यासोबतचे त्याचे मित्र रेणुका स्वामीचा मृतदेह उचलतात आणि एका पाणी नसलेल्या एका मोठ्या हौदमध्ये एका बिल्डिंगच्या शेजारी तो मृतदेह फेकून देतात आणि तेथून फरार होतात.
9 जून 2024ला त्या बिल्डिंगच्या शेजारी काम करत असलेल्या एका गार्डला खूप सारे कुत्रे एखाद्या गोष्टीला खूप जास्त खात आहे, तिथे खूप भांडत आहे. तो जेव्हा तिथे बघायला जातो तेव्हा तो एकदम शॉक होतो, कारण तिथे एका व्यक्तीची डेड बॉडी पडलेली असते. तो घाबरतो आणि ताबडतोब पोलिसांना फोन करतो. पोलिसही तिथे येतात आणि त्या सर्व घटनेचा पंचनामा सुरू करतात आणि ही घटना नेमकं झाली कशी याचा तपास सगळीकडे सुरू करतात. या अज्ञात मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलीस मागील काही दिवसात काही बेपत्ता होण्याची कंप्लेंट आली आहे की याची सर्व तपासणी करतात आणि त्यांना समजतं की चित्रदुर्ग मधील एका 33 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झालाय. त्यानंतर ते त्याच्या घरच्यांना ही आयडेंटिटी करण्यासाठी बोलावतात की हा मृतदेह रेणुका स्वामीचा आहे किंवा नाही. तेव्हा त्याचे घरचे ही आयडेंटिफाय करतात की हा जो मृतदेह आहे तो रेणुका स्वामीचा आहे, कारण रेणुका स्वामीच्या कपड्यांवरून त्याच्या वयोमानानुसार त्याला ओळखलं जातं की हा रेणुका स्वामीचा आहे. मृतदेह आयडेंटिफाय झाला तरी रेणुका स्वामीला मारले कुणी याबद्दल काही तपास लागत नव्हता. मग अचानक एक विचित्र गोष्ट घडली. 10 जूनला 3 व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये येतात आणि सांगतात की त्यांनी पैशाच्या कारणामुळे रेणुका स्वामीला मारले आहे आणि ते 3 व्यक्ती होते राघवेंद्र, केशवमूर्ती आणि कार्तिक. पोलिसांना काही समजत नव्हते की अचानकपणे कोणीतरी रेणुका स्वामीला मारलं आणि ते परत लगेच येऊन कबूल सुद्धा केले. पोलिसांना यावर थोडा संशय आला होता, पण या संशयाच्या बेसवर ते त्या व्यक्तींना काही करत नव्हते. त्यांना ठोस पुरावे लागत होते आणि हेच पुरावे जुटवण्यासाठी पोलीस आपली मेहनत करतात आणि तपास सुरू करतात. ज्या 3 लोकांनी रेणुका स्वामीच्या हत्येची कबुली दिली होती त्या तिघांची कॉल रेकॉर्ड्स, त्यांची चॅट, सर्व काही पोलीस तपास करायला लागतात आणि त्यांना त्यामध्ये एक नंबर असा दिसतो की ज्या दिवशी रेणुका स्वामीचा मृत्यू झाला त्या दिवशी त्या एका पर्टिक्युलर नंबरला 40 पेक्षा जास्त वेळा फोन केले गेले होते आणि पोलिसांना या नंबरचा थोडा तरी संशय आलाच होता. आणि अजून तपासानंतर त्यांना समजतं की हा नंबर ऍक्टर दर्शनचा आहे. दर्शन हा इतका फेमस होता आणि त्याला अटक करायला गेलं म्हणजे खूप जास्त फॅन्सना त्यांना समोर जावं लागणार होतं. त्यामुळे त्याच्या विरोधात ते आणखी तपास करण्यासाठी या तिघांची वेगवेगळ्या रीतीने चौकशी करतात. एक एक घेऊन त्यांची चौकशी करतात आणि या तिघांची स्टेटमेंट वेगवेगळे निघतात. मग पोलिसांना एक ठोस सबूत भेटतो की हे तिघही कोणाला तरी वाचवत आहे आणि ते वाचवत होते दर्शनला. मग ज्या दिवसापासून रेणुका स्वामी गायब झाला, ज्या ठिकाणापासून रेणुका स्वामी गायब झाला, ज्या ठिकाणी रेणुका स्वामी सापडला त्या सर्व एरियांची सीसीटीव्ही फुटेज पोलीस सापडायला लागतात आणि त्यामध्ये त्यांना 2 गाड्या दिसतात. एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्यांना दर्शन सुद्धा दिसतो आणि दर्शनची गाडी सुद्धा दिसते. मग दर्शनच्या विरोधात अजून पुराव्यांसाठी पोलीस दर्शनच्या मोबाईल नंबरला, त्या तिघांच्या मोबाईल नंबरला आणि रेणुका स्वामीच्या मोबाईल नंबरला ट्रेस करतात आणि त्या सर्वांची लोकेशन एकाच जागी दाखवण्यात येते आणि त्यामध्ये त्यांना आणखी एक नंबर दिसतो आणि तो असतो पवित्रा गोडाचा. त्यानंतर पोलीस ताबडतोब एका हॉटेलमधून दर्शनला अटक करतात आणि प्राईम सस्पेक्ट म्हणून पवित्रा गोडाची चौकशी सुरू करतात. या सर्वांमध्ये एकूण 11 जणांना अटक करण्यात येते आणि त्यांची चौकशी सुरू करण्यात येते आणि हे सर्व कबूल करतात की त्यांनीच रेणुका स्वामीची हत्या केली आहे आणि ती हत्या पवित्रा गोडाच्या सांगण्यावर आणि दर्शनच्या सांगण्यावर केली आहे. पोलिसांनी यामध्ये पवित्रा गोडाला प्राईम अक्युज्ड 1 केला आहे आणि सेकंड प्राईम अक्युज्ड हा दर्शन आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार पवित्रा गोडामुळेच या एवढ्या मोठ्या गुन्ह्याला हातभार लागला आणि तिच्यामुळेच हा गुन्हा करण्यात आला. दर्शनच्या हातून एवढा मोठा गुन्हा होऊन सुद्धा त्याचे फॅन्स न्यायालयाच्या बाहेर, त्याच्या घराच्या बाहेर नेहमी त्याच्या सपोर्ट मध्ये उभे होते आणि रेणुका स्वामीचे घरचे अजूनही दर्शनला अटक व्हावी, दर्शनवर कारवाई व्हावी म्हणून नेहमीच झटत. आणि यामध्ये मला वाटते की रेणुका स्वामीचे सुद्धा चुकले. इतकं सुद्धा एखाद्या व्यक्तीला मानू नये, एखाद्या व्यक्तीच्या एवढं काही पर्सनल लाईफ मध्ये जाऊ नये की त्यानंतर तीच व्यक्ती आपल्या सुद्धा मारण्याच्या तयारीतच असेल. आणि हेच झालं. दर्शनने आणि पवित्रा गोडाने मिळून रेणुका स्वामीला मारून टाकले. दर्शन तर त्याच्या जीवनामध्ये आता नवीन पिक्चरची शूटिंग करेल, पवित्रा गोडाही त्याच्या जीवनामध्ये परत जाईल, पण रेणुका स्वामी आता त्याच्या जीवनात परत येऊ शकत नाही. त्याने त्याच्या नवीन जन्माला आलेल्या बाळाचं तोंड सुद्धा अजून बघितलं नाही, कारण त्या बाळाचा बापच आता रेणुका स्वामी जिवंत नाही.